भाजपाच्या स्टार प्रचारक असलेल्या नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या उमेदवारांकरिता त्या सभेतील त्या मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार निवडून आलेले आहेत। काय सांगा आपण स्टार प्रचारक आणि ज्या ज्या ठिकाणी आपण सभा घेतलेल्या आहे प्रचंड आपण आक्रमक वृत्तीने आपण सुद्धा आपला दावा केलेला आहे आपल्या उमेदवारांना आणि रवी भाऊला एकीकडे युतीचे उमेदवार निवडण्याकरिता आपली मेहनत घेतली आहे। काय सांगा? मी एवढंच सांगू शकते की जे लोकसभाचा राग होता आणि आमची जे लाडकी बहिणी होत्या आणि जे लोकसभामध्ये घडलेला जे प्रसंग होता पूर्ण जिल्ह्यामध्ये ते सगळे मतदारांचे मनात होता आणि जे खरे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आणि विचारधारावर आहे आणि जे विचार घेऊन काम करणारे बरेचसे लोक आहेत त्यामुळे हा पूर्ण चित्र आज जिल्ह्यामध्ये दिसला आहे। त्यांचे मी मनापासून धन्यवाद करेन कारण बरेचसे असे विचारवाले लोक आहेत ज्यांनी घराघरात जाऊन मिटिंगा घेतल्या ते पेपरमध्ये नाही बातमीमध्ये नाही त्यांच्या सगळ्यात पहिले क्रेडिट त्यांना जाते आणि माझे मतदार त्यांना वाटत होता की नवनीत राणा खासदार झाली पाहिजे। नवनीत राणाला ज्यांनी पाळलं आणि ते एक रोष आणि राजकमलवर जे प्रसंग झाला होता त्याची शुद्धीकरण हा तोच आमचा दोन्ही गोष्टीचं लक्ष होता आणि आम्ही ते पार पाडलं आणि आज भर भरून पूर्ण आमदार या जिल्ह्यामधून आणले महायुतीचे रवीजी आले आणि तेही काही मामूली मतांनी नाही 70,000 मतांनी जिथे सगळे गँग करतात रवीजींचे अगेन्स्ट तिथे रवीजी निवडून आले। जिथे प्रताप दादाची बहिणीवर चाकू हल्ला करण्यात आता तिथेच 16-17 हजारांनी ते निवडून येतात। चंदू भाऊ यावलकर आमचे मोर्शी वरुडचे ज्या पद्धतीने 2019 मध्ये बोंडे साहेबांवर त्यांनी खोटे आरोप लावले ते 3ऱ्या-4थ्या नंबरवर गेले तिथून चंदूभाऊ निवडून आले। आमचे अचलपूर मध्ये ज्यांना डमी म्हणत होते डमी उमेदवारांनी काय करून दाखवलं जे डमी म्हणत होते ते 3ऱ्या नंबरवर आहे म्हणणारे। तसंच केवल भाऊ आमचे माझा मायकाच आहे माहेर आहे मेलघाट मायके म्हणणं माहेर म्हणणं आज पूर्ण विदर्भामध्ये वन ऑफ द बिगेस्ट लार्जेस्ट लीडनी 1,06,000 मतं घेऊन लीड मी ते निवडून आले। मला असं वाटते की हा सगळं चित्र तेव्हाच होऊ शकते जेव्हा मतदार ठरवते की यावेळी आम्हाला त्यालाच मत करायचं आहे जो आमचे विचार करण आम्हाला घेऊन चालन आमच्या इन्फ्रास्ट्रक्चर वाढवून आम्ही केंद्रासोबत जुडून आपलं राज्य जर राहिलं तर तोच माणूस निवडून आला पाहिजे आणि त्याकरिता मतदान झालं आणि लाडकी बहिणींना विसरता येत नाही। ज्या स्पिरिटनी त्या महिलांनी मतदान केलं त्यांच्या मनापासून अभिनंदन। राजकमल चौकामध्ये जो नवनिर्वाचित बंडेराचे 4थ्यांदा आमदार झालेले राणा यांच्या दुसऱ्या जो आपला आनंद होता तो लोकसभेचा बदला म्हणून आपला आनंद होता की माझा विचार जे होता ज्या दिवशी माझा पराभव झालं त्यांनी चिडवण्यासाठी ज्यांनी बाण इस्तेमाल केला आणि माझ्या हातात जो बाण होता तो माझे रामाचं त्याच्यामध्ये अंतर आहे। एक बदलेची भावनी बाण चालवणं आणि एक श्रद्धा असणारे रामामध्ये ज्यांचा बाण आहे त्या दोन्ही गोष्टीमध्ये खूप अंतर आहे आणि जे चेहऱ्यावर आनंद होता कारण स्टार प्रचारक म्हणून देवेंद्र फडणवीसजींनी जे जिम्मेदारी या जिल्ह्याची माझ्यावर सोपली होती दिली होती ते चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये मी पार पाडलं त्याचा आनंद प्रत्येक ठिकाणी सगळ्यांनी माझे चेहऱ्यावर आणि माझे एनर्जी मध्ये पाहिलंय। मला वाटते मी प्युरिटीनी कारण ज्याही उमेदवाराचा मी प्रचार केला सगळ्यांनी पाहिलाय असंच वाटत होतं की ते उमेदवार नाही मी उमेदवार आहे आणि म्हणूनच एक नेता एक कार्यकर्ता जर उमेदवारच्या मागे असं म्हणून राहिलं की तो उमेदवार नाही मी उमेदवार आहे तेव्हाच तो उमेदवाराची निवडून येऊ शकते आणि तीच पद्धतीने मी या जिल्ह्यामध्ये काम केलं। देशामध्ये नवनीत राणा भाजपाचा स्टार प्रचारक लोकसभेच्या उमेदवारांकरिता त्यांनी सुद्धा सभा घेतल्या रोड शो गाजवल्या पुनश्च या अमरावती जिल्ह्यातील 8ही मतदारसंघामध्ये नवनीत राणा यांनी भाजपा उमेदवारांचा प्रचार केलाय। रवी राणा 4थ्यांदा निवडून आलेले आहेत। कॅबिनेट मंत्रीपद आता सरकार माहिती बसलं आहे कॅबिनेट मंत्रीपद फलक सुद्धा लावण्यात आलेले आहेत रवी राणांकरिता मिळणार। मी एवढंच सांगू शकते की बंडेराज मतदारसंघाचे सगळे मतदार सगळे कार्यकर्ता एक विचारधारा घेऊन चालणारे लोकांनी जे मेहनत रवीजींसाठी घेतलेली आहे
आमच्या सगळ्यांचं लक्ष आहे की भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे. आमचं स्वप्न आता तरी फक्त तेवढंच आहे. मी आज तेच म्हणत आहे, देवेंद्रजी आमचे देवाभाऊ मुख्यमंत्री झाले, आमच्या जिल्ह्याला कॅबिनेट येणार आहे एवढं नक्की आहे.